विद्यार्थी मित्रांनो, आपलं क्रियापद हा प्रकार चालू आहे आणि क्रियापदातील त्यातल्या त्यात शेवटचा म्हणजे काळ आपले सुरू आहेत. काळाच्या रचना आपण मागील तासामध्ये पाहिल्या होत्या. त्याला अनुसरूनच एक वाक्य आपण आता 12 काळामध्ये घेऊन पाहूया, म्हणजे ते रचना आपल्याला स्पष्ट होतील. राजू निबंध लिहितो. लिहितो म्हणजे प्रथमत आख्यात आलेले लिहितो याला आपण साधा वर्तमान म्हणतो. दुसरा आहे राजूने निबंध लिहिला. आता हे लाख्यात आलेलं आहे म्हणजे हे साधा भूतकाळ आहे. त्यातल्या त्यात एका शब्दातच ते क्रियापद आहे. तिसरं त्याच उदाहरण आपण पुढे घेऊन चाललो. बघा, राजू निबंध लिहिलं. बघा, याच्यामध्ये इलाख्यात आलेलं आहे, हे झालं साधा भविष्यकाळ. पुढे म्हणजे आता हे तिन्ही वाक्य मी साध्या साध्या काळाचे घेतलेले आहेत. आपल्याकडे साधा आहे, अपूर्ण आहे, पूर्ण आहे आणि रीतिवाचक असे प्रत्येकाचे तीन तीन आपल्याला असे 12 काळ तयार करायचे आहेत. पहा, यामध्ये राजू निबंध लिहित आहे. आता यावरून तुम्हाला अपूर्ण क्रियेचा बोध होईल, ते पण वर्तमानातील. बघा, लिहित, बघा धातूला इथं काय लागलेलं आहे, त प्रत्यय लागलेलं, लिहित आहे, हे झाले याच्यातलं अपूर्ण वर्तमान. आता ह्याच वाक्याला आपण पुढे वाढूया. राजू निबंध लिहित होता. आता काय झालं याच्यामध्ये, त होता म्हणजे यामध्ये कोणत्या क्रियेचा आहे, अपूर्ण भूतकाळाचा बोध होईल. त्याच वाक्याला आपण घेऊया लगेच. बघा, राजू निबंध लिहित असेल, परत त असेल, मग ही क्रिया अपूर्ण झाली, चालू क्रिया झाली कुठली, तर भविष्यातील. एकाच वाक्यामध्ये आपण तिन्ही काळाला घेतले. बघा, पाचवं, राजूने निबंध लिहिलेला आहे. आता लिहिलेला आहे किंवा लिहिला आहे असं घेतलं तर याच्यामध्ये पूर्ण क्रियेचा बोध होतोय. बघा, आणि पूर्ण कोणत्या काळातला आहे, हा वर्तमानातला आहे. त्यालाच आपण पुढे घेऊ शकतो. बघा, राजूने निबंध लिहिलेला होता. बघा, याच्यामध्ये कोणत्या क्रियेचा बोध झाला, पूर्ण भूतकाळाचा बोध झाला. परत राजूने निबंध लिहिलेला असेल, आता झाला कोणत्या क्रियेचा आहे, हा पूर्ण भविष्याचा बोध झाला. सहावं, साधा काळ, त्याच्यानंतर अपूर्ण काळ, अपूर्ण चालू, त्याच्यानंतर पूर्ण आणि आता रीतिवाचक. बघा, राजू निबंध लिहित, बघा इथंही लिहित आहे, इथं लिहित असतो, सहाय्यक क्रियापद बदललं इथलं. बघा, लिहित असतो म्हणजे याच्या अर्थ ही रीत आहे आणि हा काय झालेला आहे, रीतिवाचक वर्तमान. दुसरं बघा, राजू निबंध लिहित असे, हे पण काय झालं याच्यामध्ये, रीतिवाचक भूतकाळ. पण आपल्याला एवढं पण माहिती आहे की लिहित असेच्या ऐवजी आपण फक्त लिही असं घेतलं असतं तरी चाललं असतं, किंवा राजू निबंध लिहायचा असं घेतलं असतं तरी त्या काळाचं वाक्य झाले असते. चल पुढे, राजू निबंध लिहित लिहित राहील किंवा लिहित जाईल, हे झालं याच्यामध्ये रीतिवाचक भविष्यकाळ. या पद्धतीने आपण फक्त एका उदाहरणाला आपण सगळ्या काळामध्ये घेऊन
गेलो. एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपल्याला कर्म कर्तरी प्रयोग जो नव्यानं मराठीमध्ये आलेला, ज्याला नवीन कर्मणी म्हणतो, त्या नवीन कर्मणी किंवा कर्म कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापदाच्या रचना कशा असतात, त्यांचा काळ कसा ओळखायचा. जसं इंग्लिशमध्ये ॲक्टिव्हच्या वाक्याचाही काळ ओळखायला लावतात, पॅसिव्हच्याही वाक्याचा काळ ओळखायला लावतात. ते तुम्हाला सांगत नाही की ॲक्टिव्ह वाईज दिलं आहे का पॅसिव्ह वाईज दिलं आहे. तसंच मराठीमध्ये की ते नेमकी प्रयोगाचं म्हणजे कर्तरीचं आहे का कर्मणीचं आहे, आणि कर्मणीमध्ये असेल तर ते नेमकी कर्मकर्तरीचं कसं आहे ते वाक्य आपलं ओळखता यायला पाहिजे, आणि त्यांचाही काळ ओळखता येणं आवश्यक आहे, कारण त्यामध्ये संयुक्त क्रियापदांचा उपयोग केलेला असतो. बघा, कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी च्या वाक्यातील क्रियापदाचा काळ ओळखताना कसा ओळखायचा तो काळ, कर्मकर्तरीचा नवीन कर्मणीचा. त्याच्यामध्ये रचना राहतील बघा बरं. कर्त्याला तुम्हाला कडून हे शब्दयोगी अव्यय जोडले जाते. म्हणजे हे झालं याच्यातलं शब्दयोगी अव्यय जोडलेला कर्ता. त्याच्यानंतर कर्म हे याच्यात प्रथमा विभक्तीत राहील. पुढे संयुक्त क्रियापद राहील. या संयुक्त क्रियापदामध्ये बघा कृदंत आणि सहाय्यक, कृदंत व त्याला असणारा सहाय्यक यांचाही अभ्यास आपल्याला करावा लागेल. सहाय्यक जे असेल यामध्ये एकतर जा या धातूची रूपे असतील किंवा ये या धातूची रूपे असतील, आणि तीही आपल्याला पुढे 12 काळापर्यंत घेऊन जावं लागतील. खऱ्या अर्थानं इथं कर्मकर्तृ किंवा नवीन कर्मणीमध्ये जो क्रियापदाचा काळ आहे तो कृदंतावर ओळखला जात नाही, तर कशाने ओळखला जातो, जे सहाय्यक मदतीला येतील, मग ते एका शब्दात असो किंवा 2 शब्दात असो, त्यांच्यावरूनच तो काळ ओळखला जाईल. कृदंतामध्ये यांच्याकडे पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे धातूला ला प्रत्यय लागलेला असते. बघा, ला, ली, ले. धातूला जेव्हा लाख्यात जोडलेलं असतं त्यावेळेला सहाय्यक म्हणून जाची रूपे असतात. बघा, वर्तमान काळात जातो, भूतकाळामध्ये गेला, भविष्य काळामध्ये जाईल, असं करत करत ते पुढचं अपूर्ण पूर्ण रीतीचं देखील त्याच्यामध्ये रचना आपल्याला पाहायच्या आहेत. एक. दुसरं, यांच्याकडं धातूला असं ने हे प्रत्यय लागेल आणि नेला य आदेश लागून त्याला सप्तमीचं त प्रत्यय जोडला असं ज्ञात असा प्रत्यय लक्षात ठेवायचा आपण. धातूला ज्ञात हे प्रत्यय लागलेला आहे आणि याला ची रूपे लागतात. बघा, येतो वर्तमान काळामध्ये, भूतकाळामध्ये आला, भविष्य काळामध्ये येईल, आणि असंच तुम्ही पुढचे अपूर्ण त्याच्यानंतर पूर्ण आणि रीतीचा काळ घेऊ शकता. खऱ्या अर्थानं काळ ओळखण्यासाठी तुम्हाला मदत करणारे ते फक्त सहाय्यक. इकडचा कृदंताचा त्याच्यामध्ये काही रोल नसणार आहे, लक्षात ठेवा. काळ ओळखताना याला भूतकाळ म्हणायचा नाहीये, याच्याहून काळ ओळखायचे नाही, फक्त रचनेसाठी ते कृती दाखवण्यासाठी त्यामध्ये येणार आहेत. बाकी सगळं काळ दाखवायचं काम कोणाचं आहे, जा किंवा एच्या रूपांची आहेत, आणि त्याला परत आणखी सहाय्य जोडले जातील, ती पण पाहूया आपण. चला, या रचनेमध्ये सगळ्यात पहिले एक वाक्य आपण घेतलं होतं बघा, ते म्हणजे राजू निबंध लिहितो, हे वर्तमानातलं वाक्य घेतलं होतं. याला आपल्याला कर्मकर्तरीमध्ये घेऊन जायचंय. तर रचनेमध्ये पहा बरं, पहिली एक रचना, ह्या रचनेमध्ये ची रचना घेतो, नंतर ची. चला, राजू कडून निबंध, पहिल्या रचनेमध्ये काय लिहिला, वर्तमान. आता बघा याच्यामध्ये कृदंतातील धातूला इथं तो प्रत्यय लागलेला आहे, सरळ सरळ धातूलाच तो लागलाय, तर धातूला ला लागलेला आहे, फक्त सहाय्यकाला ते तो प्रत्यय लावायचा आपल्याला. बघ बरं, जातो, राजू निबंध लिहितो, राजूकून निबंध लिहिला जातो. आता यांचा काळ बघा, लिहितो हे झालं साधा वर्तमान काळ. मग इथं याला बघायचं नाही आपल्याला, याला पाहायचं. बघा, याच्यावरून ठरवायचं. म्हणजे ह्या दोन्हीकून आम्हाला कळाला की हा कोणता काळ आहे, आणखीन साधा वर्तमान काळाचा आहे. मग दुसरी एक रचना यातली घेतली बघा बरं, राजू कडून निबंध. आता लिहिला नाही घ्यायचं आम्हाला, ही रचना घ्यायची. आता कोणती आहे, लिहिण्यात.
येतो. आता बघा येतो मध्ये तो लागलं, ए धातूला तो लागलं, म्हणजे ही सुद्धा रचना कशाची आहे? साधा वर्तमान काळाची. एक रचनेसाठी आपण 2 रचना घेतोय. एक दुसरं पाहूया आपण आता. भूतकाळाचं वाक्य घेतलं होतं बघा आपण, राजूने निबंध लिहिला. हे भूतकाळाचं वाक्य. लिह धातूला ला प्रत्यय लागलेलं होतं, हे झालं साधा कोणता होता? भूतकाळ. त्यामध्ये आपण पहिली रचना घेतली बघा बरं, राजू कडून निबंध लिहिला. काही म्हणते सर वरचं लिहिला जसं तसं खाली घेतलंय, तसं नाही. हे यात जसं नाही का आपल्याकडे इंग्लिशमध्ये क्रियापदाचं दुसरं रूप असेल तर पॅसिव्ह मध्ये क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो आपण. मला तर इकडे कोणताही काळ असला तरी पॅसिव्ह मध्ये बीच्या रूपाच्या नंतर तिसरं रूपच वापरत असतो, ते कृदंत असतं, पार्टिसिपल. ठीक आहे, त्याच्या काळामध्ये काही रोल नसतो. तसंच येतो हे लिहिला जरी दिसायला सारखं असलं पण मात्र वेगळं आहे. झालं लिहिला. आता याच्यामध्ये लिहिला हे आलंय. आता जाचा भूतकाळ काय याच्यामध्ये? गेला. बघा लिहिला गेला, म्हणजे हे जे ला आहे हे नाहीये, ते हे ला आहे. म्हणजे इथं सहाय्यक क्रियापदाला महत्व द्या. तसंच आता आपण दुसरे बघा बरं, हे आता मी प्रत्येक वेळी लिहित नाही. राजूकडून निबंध लिहिण्यात आला. हे पण बघा आला, म्हणजे ह्या तिन्ही मध्ये तुम्हाला एकच गोष्ट कळली, ते साधा भूतकाळात आहे. तिसरी एक रचना आहे यांच्यामध्ये बघा बरं, भविष्यकाळाची. राजू निबंध लिहिल. ईल आलं त्याच्यामध्ये, दीर्घ ई पाहिजे होत त्याच्यामध्ये. लिहिल आले त्याच्यामध्ये, म्हणजे इलाख्यात आले तेच ईल यांच्याकडे सुद्धा लावू ना आपण. बघा राजू कडून निबंध लिहिला. आता लिहिलाच्या पुढे काय घ्यावं लागणार आपल्याला? जाला ईल लावलं, काय झालं? लिहिला जाईल. दुसरी पद्धत, राजूकडून निबंध लिहिला नाही घ्यायचा, आता लिहिण्यात ही रचना घ्यायची. ही झाली की ही रचना, लिहिण्यात येईल. मग ह्यातून काय कळलं आम्हाला? याच्याकडे ईल आहे, याच्याकडे ईल आहे, याच्याकडे ईल आहे. यातून काय आलं आम्हाला? हा साधा भविष्यकाळ आहे. त्याच पद्धतीने पुढचे देखील आपण 9 काळ पाहणार आहोत. एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. चौथा काळ आहे बघा, राजू निबंध लिहित आहे. याच्यामध्ये आपण अभ्यास केला तर बघा, लिहित आहे म्हणजे अपूर्ण वर्तमानाचा बोध इथे होतो. त्यालाच आपण असं घेतलं होतं, राजू निबंध लिहित होता. याच्यामध्ये परत आपण अपूर्ण भूतकाळाचा बोध घेतला होता. आणि तिसरं जे घेतलं होतं, राजू निबंध लिहित असेल, यामध्ये घेतलं होतं बघा आपण अपूर्ण भविष्यकाळाचा बोध होतो. आता याला आपल्याला कर्म कर्ताच्या दोन्ही रचनेमध्ये घेऊन जायचे. पाहूया आपण त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिले राजू कडून निबंध. आता हे त प्रत्यय आपल्याला कोणाला लावायचं? याला झाला. बघा राजूकडून निबंध लिहिला. आता ही रचना तर येणारच आहे, लिहिला. लिहिला जात आहे, हे झालं याच्यामध्ये. झालं, म्हणजे याला आपण महत्व देणार आहोत अपूर्ण क्रियेसाठी. लिहिला जात आहे अपूर्ण वर्तमान काळ. चला, लिहिला जात होता, हे झालं अपूर्ण भूतकाळ. तसंच लिहिला जात असेल, हे झालं अपूर्ण भविष्य. तिसरा यातला दुसरा जो नमुना आहे तो म्हणजे हेच आहे, राजूकडून निबंध लिहिला. आता लिहिलाच्या ऐवजी तुम्हाला इथं काय घ्यावं लागेल? लिहिण्यात. एवढं आपण एकदाच लिहून काढू. लिहिण्यात जाच्या ऐवजी काय आलं? लिहिण्यात येत आहे अपूर्ण वर्तमान काळ. येत होता अपूर्ण भूतकाळ. येत असेल अपूर्ण भविष्यकाळ. आता मी यांची नावं लिहिलेली नाही, ही समजून जायची.
यामध्ये बघा, राजूने पूर्ण क्रियेचा बोध झाला. राजूने निबंध लिहिलेला आहे, म्हणजे पूर्ण क्रिया झाली वर्तमानातली. हे झालं बघा, पूर्ण वर्तमान लिहिलेला होता. हे झालं पूर्ण भूत. आणि शेवटचं आहे लिहिलेला असेल. हे झालं पूर्ण भविष्य. अशीच रचना आता यांची करता येईल का, तर पाहूया. चला, पहिली रचना. राजूकडून निबंध लिहिला. आता लिहिला आहे जसं तसंच राहील आणि पुढं आता तुम्हाला जाला पूर्ण काळात आणावं लागेल. लिहिला गेला आहे. हे झालं बघा, राजूकडून निबंध लिहिला गेला आहे म्हणजे इथं झालं पूर्ण. हे काय झालं, वर्तमान. चल, लिहिला गेला होता. हे झालं पूर्ण भूत. आणि शेवटचं लिहिला गेला असेल. हे झालं पूर्ण भविष्य. आता अशीच रचना तुम्ही बी ची करू शकता. राजूकडून निबंध लिहिलाच्या ऐवजी काय घ्यावं लागेल तुम्हाला, लिहिण्यात आला आहे. एचा पूर्ण काळ घेतला. लिहिण्यात आला होता भूतकाळ. लिहिण्यात आला असेल हे काय झालं, भविष्यकाळ. त्याच्यामध्ये तुम्ही घेता येईल. ठीक आहे. आता असंच आपल्याला 6वं म्हणजे रीतीचं देखील करून पाहावे लागेल. तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. रीतीमध्ये बघा, राजू निबंध लिहित असतो. हे झालं लिहित. बघा, धातूला त लागला असतो. हे झालं रीती वर्तमान. चला, लिहित असे. आता हे काय झालंय, रीतीभूत. लिहित जाईल. काय घेतलं आपण, लिहित जाईल किंवा लिहित राहील. हे झालं रीती भविष्य. आता असंच कर्मकर्त्रीमध्ये घेऊन जाऊया आपण. बघूया, राजूकडून निबंध लिहिला. आता हे जसे तसंच राहतील, फक्त पुढे तुम्ही जा किंवा ए धातूला तुम्ही काय करता, प्रत्यय लावत चला आणि बाकीचे रीतिकाळ पूर्ण करा. लिहिला जात असतो. बघा, जाला त लागलं असतो. इथं लिहिला त लागलं असतो. चला बघा पुढं, लिहिला. बघा, राजूकडून निबंध लिहिला जात असे. हे झालं रीती भूतकाळाचं. लिहिला जात असेच्या ऐवजी लिहिला जाईल, लिहिला जायचा असं देखील तुम्ही करू शकता. जसं आधी केलं होतं बघा आपण, लिहायचा, लिहायचा या पद्धतीनं. चला, इथे परत लिहिला जात जाईल किंवा राहील. तुम्ही यापैकी कोणता एक घेऊ शकता. बस, हे झालं कशाचं, रीती भविष्यकाळाचं. असंच तुम्हाला दुसरे करता येईल. राजूकडून निबंध लिहिण्यात. जाच्या ऐवजी येत घ्या. जात च्या ऐवजी काय घेतलं आपण, येत. लिहिण्यात येत असतो हे रीती झालं. लिहिण्यात येत असे, पण आपण असं पण करू शकतो, लिहिण्यात येई, लिहिण्यात यायचा. आता लिहित नाही झालं. लिहिण्यात येत जाईल किंवा येत राहील. हे झालं रीती भविष्याचं, त्या पद्धतीचं. मग अशा पद्धतीनं आता ह्या रचना जर अभ्यासलं तर असं वाटतं की डोकं दुखायचंच काम आहे. खरंच ना, इंग्रजीपेक्षा मराठीचाच काळ अवघड वाटायला लागला. आधी सुरुवातीला फार सोपं वाटतं आपल्याला, पण तसं नाही. हे सोप्याच रचना आहेत, फक्त हे जास्त लिखाण केल्यामुळं असं वाटतं की फारच हे अवघड काम आहे.
झालं. बघा आता याच्यामध्ये असं झालं बघा, उदाहरण येऊन गेलेले. सरकारकडून आकाशवाणीद्वारे संदेश पाठविला जात असतो, असं वाक्य आले. याचं काळ ओळखा म्हटलं तर काय करणार तुम्ही? काय पाठविलाला घेणार आहेत का? नाही, पाठविला जात असतो वाचल्या वाचल्या सेन्स येतो, अरे ही रीत आहे सरकारची आणि ते वर्तमानातली रीत आहे. बघा, जात असतो यावरून काय आलं आम्हाला? हे रीती काय आलेलं आहे? वर्तमान आलेलं आहे. बर, आणखीन न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठावला गेला. आता काय म्हणते ठोठावला गेला? कोणता काळ झाला याच्यामध्ये? तर गेला हे महत्वाचं आहे, ठोठावला नाही. ठोठावण्यात आला असं जरी झालं असतं तरी काळ तोच राहिला असता, बदलला नसता. गेला हा कोणता काळ? जाचा भूतकाळ, म्हणजे हे झालं याच्यामध्ये साध्या भूतकाळातलं वाक्य झालेलं आहे. ठीक आहे, एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. आता मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट अशी अभ्यासायची आहे, ती म्हणजे एका क्रियापदाच्या रचनेवरून काळाचा बोध होतो. हे आम्हाला मान्य झालेलं आहे. क्रियापदाची रचना फार महत्त्वाची आहे क्रियापदाचा काळ ओळखण्यासाठी. पण कल्पना करा की एका क्रियापदाच्या काळाच्या रचनेवरून दुसऱ्या काळाचाही बोध होऊ शकतो का? तर होऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ क्रियापदाच्या रचनासुद्धा धोकादायक बनतील. झालं. त्यामधून जो अर्थ लागतो काळाचा, म्हणजे स्वार्थ क्रियापदा जो अर्थ लागतो त्याच्यावरून आपल्याला काळ ओळखावा लागेल. केवळ रचनेच्या भरोश्यावर बसून जमणार नाही. मग आपल्याला ते आता पाहायचं आहे. पाहूया आपण. जरी क्रियापदाच्या रचनेवरून काळ ओळखला जात असला तरी एका काळाच्या रचनेवरून भिन्न काळांचाही बोध होऊ शकतो. त्यातही भिन्न सूक्ष्म अर्थछटांचाही बोध होऊ शकतो. म्हणजे सूक्ष्म अर्थछटा देखील भेटतील. म्हणजे काही मध्ये आज्ञेचा कर्तव्याचा बोध झाला तर आपण तो देखील शोधून काढू. काळासहित एका क्रियापदामध्ये काळासहित जर इतरही अर्थ भेटत असले तर ते देखील पाहूया. मग आता त्यातला सगळ्यात पहिले आपल्याला एक अभ्यासायचं आहे खास करून, ते म्हणजे सन्निहित काळ काय आहे त्याचा जरा परिचय करून घेऊ आपण. सन्निहित काळ. सन्निहित म्हणजे लगतच्या क्रिया. म्हणजे भूतकाळात किंवा भविष्यात, भूतकाळात लगतच्या काही क्रिया घडलेल्या असतील, लागोपाठ घडलेल्या, एका मागे एक दोन क्रिया लागोपाठ घडतात, किंवा भविष्यात घडणाऱ्या क्रिया म्हणजे नजीकच्या भविष्यात घडणाऱ्या दोन क्रियांचा देखील बोध याच्यातून करून दिला जाऊ शकतो सन्निहित काळामध्ये. बघा, सन्निहित काळात यात भूतकाळात लागोपाठ म्हणजे लगतच्या, भूतकाळात लागोपाठ किंवा लागोपाठ घडलेल्या किंवा भविष्यात लागोपाठ घडणाऱ्या क्रियांचा बोध यातून होतो.
त्यातला पहिला सगळ्यात सन्निहित काळ, म्हणजे त्यातही एक आहे की याच्यातून वर्तमान काळाचा तर बोध कुठंच होणार नाहीये. काय आपण दिलं बघा, एका काळाच्या रचनेवरून भिन्न काळांचाही बोध होतो. वर्तमान दिसला तरी वर्तमान नसणार आहे, तो दुसऱ्याच काळाचा बोध करून देणे. यामध्ये पहा, सन्निहित भूतकाळ याची रचना सगळ्यात पहिले पहा. म्हणजे यामध्ये काय होईल, भूतकाळात लागोपाठ घडलेल्या क्रियांचा बोध होईल. भूतकाळात लागोपाठ घडलेल्या क्रिया, दोन क्रियांचा बोध कशात होणार आहे, सन्निहित भूतकाळात होणार आहे. त्यातला बघा, मी उठतो, एवढंच वाचा. आता एवढं वाचलं कीच लगेच कळतं आपल्याला याचं वर्तमानाचाच बोध होतो. मी उठतो, मी सकाळी 5 वाजता उठतो, असं काही वाक्य आहे का ते? आणि पूर्ण झालेलंच नाही, मी पूर्णविराम दिलाच नाही. बघा, मी उठतो तोच तू पसार, उद्गारलं वाक्य बघा, मी उठतो तोच तू पसार. म्हणजे काय, मी उठलो तोच तू पसार झालास, थांबला म्हणणे भेट्या. म्हणजे आपण त्याला नंतर भेटल्याच्या नंतर म्हणतो ही गोष्ट लागोपाठ घडलेल्या क्रिया आहे की माझं उठणं आणि तुझं जाणं एकाच वेळ झालं. बघा बघा, म्हणजेच काय म्हणत त्यांना, मी उठलो तोच तू पसार झालास, या पद्धतीचं ते घेतलेलं आहे. दोन्ही क्रिया घडून गेलेल्या आहेत, लागोपाठ घडलेल्या आहेत. बघा, मी स्टेशनला पोहोचतो तीच गाडी गेली. पोहोचतो म्हणजे पोहोचलो, मी तेच पोहोचलो, गाडी गेली. म्हणजे याचा अर्थ तुला भेटली नाही, पोहोचतात ती काय गेली, निघून गेलेली होती. दुसरं बघा, याच्यामध्ये सन्निहित भविष्यकाळ. याच्यामध्ये भविष्यात लागोपाठ घडणाऱ्या क्रिया असतात. त्यामध्ये बघा, तुम्ही पुढे व्हा, मी येतोच. आता ह्यामध्ये काळाचा काही बोध नाही व्हायला, पण इथं मी येतोच काही म्हणून वाटलं, येतो येतो तो लगेच आपलं लगेच ताक्यात मध्ये गेले. प्रथम ताक्यात वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ झालं, लिहून टाकलं, गोंधळ झाला सगळा. इकडे बघा, तुम्ही पुढे व्हा, मी येतोच, याचा अर्थ मी येईन. तुम्ही जसेच पुढे व्हाल तसाच मी येईन. येतोचचा अर्थही काय घेतला त्यांनी, येईन. काही जण असं पण लिहितील लगे, काय, तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. आता आलोच म्हटलं, ला लागल्यावर काय भूतकाळ झाला का नाही, तर लगेच डोक्यात ठेवलं, लाख्यात आल्या की लगेच काय करा, भूतकाळ लक्षात ठेवायचा. आलोच म्हणजे सुद्धा हे कोणत्या अर्थाने घेतलेलं, इथं येईन अर्थाने घेतलेलं आहे. बघा, तुम्ही पुढे जसेच व्हाल तसाच मी येईन, या अर्थानं घेतलेलं सन्निहित काळ. याच्याही पुढच्या आपण काही काळाच्या रचना आता पाहणार आहोत, ते पण बघा. याला आपण एक नंबरलाच ठेवून देऊ सध्या. आता दुसरं उदाहरण पाहूनच बघा, सूर्य पूर्वेस उगवतो. आता ही रचना पाहिल्या काय लक्षात येतं, सूर्य पूर्वेस उगवतो, तो म्हणजे ताक्यात, प्रथम ताक्यात म्हणजे काय झालं, साधा वर्तमान काळ, बरोबर, काही वादच नाही. पण याच्यामध्ये आणखीन काही ते अर्थाचा बोध होतो, ते देखील आपल्याला कळायला पाहिजे की सूर्य पूर्वेस उगवतो ही काही त्याची रीत नाहीये. रीत व्यक्तींना असते, चला सजीवांना असते, निसर्गातील घटकांना तुम्ही रीत लावू नका. काही लगेच रीती वर्तमान तसं नाही. तुम्ही जे असं बोललं असतं वाक्य तर रीत झालं असतं. कसं आहे, आमचा सूर्य सकाळी 8 वाजता उगवतो, म्हणजे काय, आमचे सुपुत्र 8 वाजता उठतात, ही त्याची रीत आहे. आमचा सूर्य म्हटलं की अन्न तुम्ही घरामध्ये त्याला, पण सूर्य पूर्वेस उगवतो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हिरव्या रंगाच्या गायी नसतात. आपण असं बोलतो परमेश्वर सर्वत्र असतो, म्हणजे हे आम्ही सर्वांनी मान्य केलेलं आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे स्थिर सत्य आहे. मग याच्यामध्ये सूर्य पूर्वेस उगवतो याला आपण काय घेतलं लगेच, स्थिर सत्यदर्शक वर्तमान.
मी तर म्हणतो वर्तमान लिहायची पण गरज नाही, कारण स्थिर सत्य हे नेहमी वर्तमानात असतात, ते पण साध्या वर्तमानातच असतात. एक दुसरं आणखीन उदाहरण, त्या उदाहरणातून आपल्याला भूतकाळाचा बोध होतो का बघा बरं, की इतिहासात घेऊन गेल्यासारखं तुम्हाला वाटू शकतं. बघा, अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो. अहो म्हणतो म्हणजे ते आता हयातीत नाही आहेत ना. अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो म्हणजेच काय, इथं म्हणाला, म्हटला. जसं नाही का, आपण एखादा चित्रपट काल समजा एखादा चित्रपट पाहिला म्हणजे तो भूतकाळात गेला. काल एखादा चित्रपट पाहिला आणि आज आपण मित्राला स्टोरी सांगतोय मस्तपैकी, कालची चित्रपट स्टोरी आज सांगतोय आम्ही. अरे त्याच्यामध्ये तो हिरो असतो ना, तो काय करतो माहितीये का, त्या विलनला इतका मारतो. काय याच्यामध्ये हे क्रिया आपण वर्तमानातच आणून टाकल्या, पण नाही, ते भूतकाळ. म्हणजे तो चित्रपट पाहिला, तो इतिहासात जमा झाला आणि त्या इतिहासातला हा वर्तमान सांगतोय आम्हाला, वर्तमान काळ जसंच्या तसं. म्हणून याच्यामध्ये बघा, अर्जुन श्रीकृष्ण असं म्हणतो म्हणजे म्हणाला, याच्यामधून तुम्हाला बोध झाला, तो म्हणजे ऐतिहासिक वर्तमान काळ. हा काय झालाय, ऐतिहासिक वर्तमान काळ. ठीक आहे. तर बघा आणखी पुढे त्याच्यामध्ये चाललोय आपण. तो नेहमीच उशिरा येतो. आता सांगायचं म्हणजे तो नेहमीच उशिरा येतो. याच्यामध्ये येतो जर पाहिलं तर लगेच तुम्ही साधा वर्तमान काळ करून तयार होता, पण याच्यामध्ये काहीतरी आणखीन दडलेलं आहे बघा बरं, एक शब्द. त्याच्यामध्ये तो नियमितता दाखवतोय. काय, तो नेहमीच उशिरा येतो. तो आपण तो ना सदा, नेहमीच, नियमित, हे शब्दच त्याच्यामध्ये येतील. रोज, दररोज, त्या पद्धतीने यामध्ये क्रियाविशेषणे वापरले जातील आणि त्याच्यातून तुम्हाला सातत्याचा बोध होईल. बघा, तो नेहमीच उशिरा येतो, याच्यामध्ये तुम्हाला रीती वर्तमानाचा बोध होतो. जसं नाही का, आपण असे उदाहरण घेतो नकारार्थीमध्ये, तो न चुकता येतो. म्हणजे हे सुद्धा काय झालं बघा, तो न चुकता येतो म्हणजे काय, तो नेहमी येतो. याच अर्थाने ते काय केलं, त्यामध्ये रीती वर्तमान टाकलेलं आहे. तेवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी बसतो, तोच तुम्ही हजर. आता याच्यामध्ये कोणत्या काळाचा बोधून दिसायला दिसतंय वर्तमान काळ, पण निघतोय कोणत्याच्यामध्ये बघा बरं. आता सन्निहित काळाचा बोध होतोय याच्यामध्ये. पहा, मी बसतो म्हणजे यांना काय म्हणायचं, मी बसलो, तोच तुम्ही हजर झालात. म्हणजे यावरून तुम्हाला बोध झालाय सन्निहित भूतकाळाचा. या घेतलेलं आहे, आपण परत रिवाइज करतोय त्या उदाहरणांना. चला बा, तुम्ही पुढे व्हा, मी येतोच. दिसायला दिसतं वर्तमान, पण निघतं काय, येतोचचा अर्थ काय लावला तुम्ही, येईन. म्हणजे हे झालं सन्निहित भविष्य काळात. काळ बदलत चालला. पहा बरं याच्यामध्ये, तो पहा तुझा मित्र आला. आता ह्या आला पाहिलं की लाख्यात पाहिलं की आपण भूतकाळ करून तयार आहेत बघा बरं. पण डोळ्यासमोर ती घटना आणा बरं तुम्ही, की तो पहा तुझा मित्र आला. तुझा मित्र आला म्हणजे काय, येत आहे बघा. म्हणजे रूपावरून तुम्हाला काय दिसतंय की भूतकाळ, पण जर त्याचा अर्थ लावला तर लगेच कळतं की अरे याच्यामध्ये आतले सुद्धा एक रचना दडलेली होती, ती आपल्याला माहीत नव्हती. आलाचा अर्थ इथं काय घेत आहे, येत आहे. म्हणजे हे कशाचा बोध करून दिला तुम्हाला, अपूर्ण वर्तमानाचा बोध झाला याच्यामध्ये. बा दुसरं, जवळ ये की मार, बसलाच म्हणून समज.
यामध्ये ला आल्यावर आपल्याला असं वाटू शकतं की भूतकाळ झालाय, पण बघा बरं, वाक्य वाचल्या वाचलं तुम्हाला भविष्याचा आणि ते पण खात्रीलायक भविष्याचा बोध होतोय, म्हणजे त्याला आपण निसंशय भविष्य म्हणू शकतो. बघा, जवळ ये की मार बसलाच म्हणून काय झालं समज. बघा बरं, जवळ ये म्हणजे तू जवळ आला की मार बसलाच म्हणून समज. म्हणजे याच्यातून बघा निसंशय भविष्याचा बोध होतो. त्याच्यामध्ये पुढे तू मदत देशील तर मी आभारी होईन. जर तर चाला याच्यामध्ये, जर तर म्हणजे याच्यामध्ये भविष्याचा तर बोध झालेलाच आहे, पण त्याच्यामध्ये आणखीन एक अर्थछटा आलेली आहे, म्हणजे तुम्ही काय करताय संकेत देताय त्याच्यामध्ये, म्हणून याला आपण संकेत भविष्य हे देखील नाव देऊ शकतो. पुढे बघा, सगळेच मूर्ख कसे असतील. याच्यामध्ये सगळेच मूर्ख कसे असतील म्हणजे आहे ना संभाव्यता टाळलेली आहे, म्हणजे असंभाव्यतेने दिलेलं आहे, अशक्यता दर्शवलेली आहे, म्हणून याला तुम्ही अशक्यता दर्शक भविष्य म्हणू शकता. पुढे, मी येथे खेळू, मी येथे खेळू म्हणजे तुम्ही परवानगी मागताय समोरच्याची, म्हणून तो अनुमोदन झाला. बघा बरं, अनुमोदन दर्शक भविष्य याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. बाबा यावेळी घरीच असतील म्हणजे तुम्ही काय केलं इथं संभाव्यता व्यक्त केली, म्हणून याला तुम्ही संभव भविष्य. जसं बघा, पाऊस आला तर ठीक असं सुद्धा बोलतात, म्हणजे त्यांना काय म्हणायचं पाऊस येईल तर ठीक होईल या अर्थाने ते वाक्य चाललेलं आहे. बघा, पाऊस येईल तर ठीक होईल म्हणजे इथंही त्यांनी संकेत दिला आहे, संकेत किंवा आपण त्याला संभाव्य म्हणतो, संभाव्य भविष्य, त्याच्यामध्ये त्याला घेता येईन. बघा, मला 2 रुपये हवे होते म्हणजे तुम्ही इच्छा दर्शवलेली इथं, म्हणून त्याला आपण इच्छा दर्शक भविष्य, त्यामध्ये त्याला घेता येईल. बघा, त्याच्यात तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. मी आपल्या समोर 2 शब्द बोलणार आहे. आता जरी तुम्हाला वरवरती आहे दिसत असलं तरी याच्यातून उद्देशाचा बोध होतो. बघा, उद्देश भविष्यात त्याला तुम्हाला टाकता येईल, भविष्यातला उद्देश घेऊनच तो आलेला आहे. झालं. इतकंच नाही तर मराठीमध्ये काही धातू असे आहेत की ज्यांचा भूतकाळ वेगळ्याच पद्धतीनं केला जातो, ती सुद्धा यादी आपल्याला माहीत असली पाहिजे. उदाहरणार्थ परीक्षेला जर विचारलं जाचा भूतकाळ सांगा, तर जाचा भूतकाळ जाला होणार नाही, आपल्याला माहिती आहे लाख्यात त्याला लावायचं, जाला होत नाही तर जाचा भूतकाळ काय झाला गेला. उद्या विचारलं होचा भूतकाळ सांगा, हो हो होला होणार नाही, होता होत नाही, मग होणे या क्रियेचा भूतकाळ झाला बघा बरं, झाला झाला झाली झाले त्याच्यामध्ये आलं. बघा, मर याचा भूतकाळ जर विचारला तर तोही आला पाहिजे आम्हाला, काय मेला, मरचं काय झालं मेला. धूचा भूतकाळ जर विचारला तर ते आम्हाला आला पाहिजे बघा धुतला, धूचा भूतकाळ काय झालं धुतला. करचा भूतकाळ जर विचारला तर काय होईल त्याच्यामध्ये गेला. म्हणचा भूतकाळ जर विचारला तर बघा बरं म्हटला म्हणाला, या त्या अर्थाने तुम्ही ते
घेऊ शकतात त्याच्यामध्ये. एचा भूतकाळ जर विचारला, जसं जाचा आहे तसं एचा भूतकाळ जर विचारला तर लगेच एचा भूतकाळ होईल त्याच्यामध्ये आला. हे सुद्धा आपल्याला परीक्षेला विचारले घेतलेले आहेत. तसंच आणखीन जर उद्या धातू दिला आणि धातूच्या पुढं जर त्यांनी काळाची रचना विचारली, त्याच्यासोबत त्याचं लिंगानुसार त्याचा बदल सांगा, वचनानुसार बदल सांगा. बघा 3 गोष्टी याच्यामध्ये येतील. पुरुष, लिंग, वचन यानुसार तुम्ही क्रियापदाचे रूप आम्हाला तयार करून दाखवा. यानुसार बघा बरं परीक्षेमध्ये ते काय त्याच्यामध्ये पुरुष, त्याच्यानंतर लिंग आणि त्याच्यानंतर कोण, वचन यानुसार बदल करून दाखवा. आता पुरुष म्हटलं की आपल्याला माहिती आहे सर्वे नामं ही कशी असतात, तृतीय पुरुषात असतात. पण प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष हे सर्वनामाकडे सुद्धा आहे. मग याच्यामध्ये बघा बरं आपण जर पाहिलं तर मीचं अनेक वचन काय, त्याच्यामध्ये आम्ही. तूचं अनेक वचन काय, तुम्ही. त्याच्यानंतर तो, ती, ते नपुंसकलिंगी, ती, ते, त्या हे त्याचं अनेक वचन. म्हणजे हे झालं तुमचं प्रथम पुरुष, हे झालं द्वितीय पुरुष आणि हे झालं तृतीय पुरुष. त्यामध्ये पण आपण एक लक्ष ठेवायचं की हे झालं एक वचन, हे झालं अनेक वचन, एक वचन, त्याच्यानंतर अनेक वचन, हे झालं त्याचं एक वचन आणि हे झालं त्याचं अनेक वचन. म्हणजे याच्यामध्ये आम्हाला पुरुष आणि वचन कळालं. लिंगानुसार देखील तुम्ही बदल करत चला. ठीक आहे. बघा एक उदाहरण पुस्तकामध्ये दिलेलं आहे मोरावाळंबे यांच्या, त्यातलंच मी उदाहरण घेतो स्वाध्यायातलं. बस. बघा बस ह्या धातूचं त्यांनी सांगितलं की पूर्ण भूतकाळातलं तुम्ही रूप करून दाखवा. त्यातल्या त्यात ते स्त्रीलिंगी असलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात ते तृतीय पुरुषी अनेक वचनी असले पाहिजे. बघा किती त्यांनी टाकलेलं आहे. बघा काळ ओळखा, पण कसा, त्याच्यामध्ये पण स्त्रीलिंगी पाहिजे, तृतीय पुरुषी पाहिजे आणि अनेक वचनी पाहिजे. आता तृतीय पुरुषी एक वचनी जर असती तर ती घेतला असता आपण, ती. आणि तृतीय पुरुषी अनेक वचनी असते तर तीचं काय झालं असतं, त्या झालं. मग आता आपण एक कर्ता पहिले तयार करून घेऊ ना, त्या. त्यानुसार आम्हाला पूर्ण भूतकाळाची रचना माहीत पाहिजे. पूर्ण भूतकाळामध्ये धातूला ला, ली, ले असते आणि पूर्ण क्रिया भूतकाळातली दाखवायसाठी त्याला होता, होती, होते, होत्या काय टाकलं त्यातलं. बघा आता त्या याच्यामध्ये बघा त्या बसल्या, बसल्या होत्या अशी त्याची रचना होईल. याच्यामध्ये पूर्ण भूतकाळ. बस स्त्रीलिंगी पण आलं, तृतीय पुरुषी आलं, अनेक वचनी. ह्या 3 गोष्टी एकत्र कशामध्ये, फक्त त्यामध्ये. त्यानुसार आपण त्यांचं रूप तयार केलेलं आहे. बघा पुढे मी तर घेतलंय शिकव, हा एक त्याच्यातलं उदाहरण आहे धातूचं. त्याच्यामध्ये बघा अपूर्ण वर्तमान तुम्हाला तयार करायचं आहे, तो पण द्वितीय पुरुषीमध्ये आणि ते पण एक वचनीमध्ये. आदरार्थी अनेक वचनीमध्ये तुम्ही घेऊ शकता. झालं. मग आता काय द्वितीय पुरुषी ते पण अनेक वचनीमध्ये, ते काय झालं बघा, तुम्ही. अपूर्ण वर्तमान काळामध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही शिकवत. आता आहेच करता येणार नाही, आधारानुसार तुम्ही शिकवत आहात या पद्धतीने त्याची रचना करता येईल. पहा आणखीन त्याने दिले बघा बरं. वाच जर आला त्याच्यामध्ये आणि त्यांनी म्हटलं की याला तुम्ही विद्यार्थ क्रियापदामध्ये घ्या. एक वचनीमध्ये द्वितीय पुरुषी एक वचनी. द्वितीय पुरुषी एक वचनी म्हटलं की तू आलेले आहेत आणि विद्यार्थ म्हटलं की वावे त्याला लावावे लागेल, कर्तव्य जन्म. तू वाचावे स हे त्याच्यामध्ये झालं रूप त्याचं क्रियापदाचं. तर ठीक आहे, एवढा स्क्रीनशॉट काढून घे. 5 मिनिटांनी आपण इंग्लिश तासाला भेटू.